थँक्यू सो मच. येस, मॅचला होते सुरुवात. मॅच ऑन. पंचांचा सिग्नल ग्रीन सिग्नल. इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर, इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती छत्रपती श्री शिवाजी महाराजांना या स्पर्धेच्या दरम्यान मानाचा मुजरा करूया आणि जाऊया मॅचच्या दिशेने, जिथे ब ग्रुप मधील दुसरा सामना पाहायला मिळतोय. एका बाजूला शिवशक्ती केळवली त्यांच्या विरुद्ध शिवतेज 11 पारांबे असा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. पहिल्याच बॉलवरती सचिन शेडगे यांच्या बॅट मधून पारांबे टीमचा श्री गणेशा झालेला आहे आणि सचिनने एकाच धावेने आपला श्री गणेशा देखील केलेला आहे आणि एका धावेने आपलं खातं देखील ओपन केलंय. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती गोलंदाज योगेश केरेकर आहेत, जे सातारा प्रीमियर लीग खेळलेले आहेत सुरवेट टायगर या टीमच्या माध्यमातून. असा एक नामांकित खेळाडू शिवशक्ती केळवली या टीमचा पॉवर प्लेचं पहिलं षटक तो घेऊन आलाय. अजय शेडगे आणि सचिन शेडगे हे दोन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये शिवतेज 11 पारांबे या टीमच्या बाजूने खेळताना पाहायला मिळत आहेत. या बॉलला ऑन साइडला वळवलाय. फटक्यामध्ये ताकद आहे, परंतु इथे कॅच पहा काय पकडले. रनिंग हँड कॅच, कॅच ऑफ द डे. व्हॉट अ कॅच. कॅच पकडणारा खेळाडूचं नाव आमच्यापर्यंत येत आहे सचिन. काय कॅच पकडलाय. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकाल. चेंडू बराच वेळ हवेमध्ये होता. धावत्या पावलाने चेंडूवरती नजर रोखून ठेवली. अगदी शेवटच्या क्षणी हाताची ओंजळ केली आणि त्या ओंजळीमध्ये अलगद बॉलला पकडलं. पहिला धक्का लागलेला आहे शिवतेज पारांबे या टीमला. अजय शेडगे बॅक टू डकआउट. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये विशाल आलेले आहेत. पुढचा बॉल त्यांनी देखील आल्या पावली आक्रमण करायला सुरुवात केले. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाहीये. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. त्यानंतर आउटफील्ड थोडीशी स्लो होती. बॉल टप्पा पडल्यानंतर तिथेच पाहायला मिळाला. फिल्डर आला, फेकी केली. तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्यात. या 2 धाव्यांच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत 3 धावा. चला थोडस स्पीडअप ठेवा विनंती असेल, घाई करू नका. टायमिंग लावलेला आहे, ते टायमर सेट केला आहे. हा बॉल चांगला बॉल आहे. टप्पा पडल्यानंतर उसळी देणारा बॉल. बॅटचा आणि बॉलचा संपर्क इथे झालेला नाहीये. आलेला आहे तो डॉट बॉल. ओहो, इथे लाजवाब कॅच, अप्रतिम कॅच पकडले. आणखीन एका विकेटचं पतन. व्हॉट अ कॅच. कॅच ऑफ द डे. आज या मैदानाच्या आतमध्ये केळवली संघाचा दबदबा पाहायला मिळतोय. फिल्डिंग करत असताना पाठीमागच्या मॅचचा विचार केला ना सर, तर जांभळमोरे टीमने कॅच ड्रॉप केल्या आणि त्याचा भुर्दंड त्यांना भोगावा लागला. म्हणजे मॅच मध्ये खेळत असताना तुम्हाला कॅचेस खूप पकडावे लागतात आणि त्या कॅच आता शिवशक्ती केळवली टीमने मात्र पकडायला सुरुवात केली. धावफलकावरती जाऊया. धावफलक जाऊन पोहोचलंय तब्बल 3 अंकावरती. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 3 अंकावरती आणि गडी कोसळले 2. तीन धावा धावफलकावरती आहेत. 2 गडी कोसळलेले आहेत. शिवतेज 11 पारांबे ही टीमची परिस्थिती तुम्ही पाहताय. शिवतेज पारांबे हा संघ जो दुसरा संघ आहे अ गटामधील, तो संघ टॉप 4 मध्ये जाऊन प्रवेश केलेला आहे त्यांनी. परंतु आता ब गटामध्ये शिवतेज 11 पारांबे अशी तुम्ही मॅच पाहताय. त्यांच्या विरुद्ध केळवली संघ आहे. ओ, हा बॉल टप्पा पडल्यानंतर डॉट येताना पाहायला मिळतोय. एका षटकाचा खेळ समाप्त झाला. एका षटका अखेरीस धावफलकावरती धावा आहेत 3 धावा. खरं तर या मॅच मध्ये आपण पाहिलं तर खूप चांगलं या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे.
आणि खरं तर तुम्ही पाहू शकाल क्रिकेट रसिक मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय क्रिकेटचा आनंद घेतायत. रविवारचा सुट्टीचा दिवस आहे आणि सुट्टीचा दिवस असताना मात्र इकडे तिकडे ते बघ तिथं मार युट्यूबला बसलेत ना तिथं वरती. तुम्ही पाहू शकाल अगदी 360चं हे मैदान आहे आणि त्या 360च्या मैदानावरती आपण कित्येक वेळा पाहतो की 2 ते 3 युट्यूब चॅनेलसाठी कॅमेरासाठी खरं तर एक बनवलेलं असतं डकआउट आणि त्याच्यामध्ये आपण पाहू शकाल KCC कासानी संघातील खेळाडू हा क्रिकेटचा आनंद तिथं 20वा घेऊन करत असताना पाहायला मिळतात. प्रशांत बादापुरे आहे, त्यानंतर आर्यन देखील आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर अशा अनेक खेळाडू आहेत की कासानी टीमचे की ते तिथे बसून 20वा घेऊन मात्र या क्रिकेटचा आनंद घेत आहेत. त्यांचा संघ पराभूत झालाय, आता त्यांना काही काम नाहीये, त्याचमुळे ती इथे या मॅचचा आनंद देखील घेत आहेत. घरी जाऊन बसण्यापेक्षा सुट्टीचा आनंद आम्ही मैदानामध्ये बसून आणि आरामशीर बसून देखील घेऊ, हाच त्यांचा निर्धार असेल, हाच त्यांचा प्रयत्न देखील असेल. चार धावा धावपलकावरती 1.1 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. बॅटची टॉपेज लागले, बॉल निघून चाललाय लॉंग स्टॉप रिजन मध्ये. नशिबाचा चौकार, सचिन शेडगेच्या बॅट मधून आलाय हा चौकार. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमला खूप मोठी मेहनत घ्यावी लागेल, कष्ट करावे लागतील. कष्ट एक अशी किल्ली आहे की जी नशिबात नसलेल्या गोष्टींचे सुद्धा दरवाजा उघडते, म्हणून मैदानाच्या आतमध्ये नशीब साथ मिळत असताना चांगली कामगिरी करावी लागेल. सचिन शेडगे यांच्या बॅट मधून एक चौकार आलाय. ओव्हर क्रमांक 2 मध्ये सतीश जांगळे आलेत, चाबूक शॉट खेळलाय, डीप मिड विकेट रिजन मध्ये चेंडूला पाठवलाय. डीप मध्ये योगेश केरेकर नावाचं वादळ उभं होतं, त्यांनी बॉलला फील्ड केलं, फेकी लगोलग केले. तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये एक धाव कंप्लीट केले आणि एका धावेच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत 9 धावा. बॅटिंग करत असताना संघ कुठेतरी अडचणीच्या जाळ्यामध्ये अडकलेला आहे. अर्थातच शिवतेज 11 पारांबे संघ बॅटिंग करत असताना अजय शेडगे मोठा फटका खेळण्यासाठी गेले, ते देखील कॅच आउट झाले. त्यानंतर विशाल आले, विशाल देखील मोठा फटका खेळण्यासाठी गेले, ते देखील कॅच आउट झाले. 2 खेळाडू अगदी स्वस्तात माघारी परतलेले आहेत शिवतेज 11 पारांबे या टीमचे. परंतु आता इथून पुढे मिडल ऑर्डर मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय एका बाजूला विकास शेडगे डावकुरे हाताचे आहेत आणि उजव्या हाताचे सचिन आहेत. ऑन साइडला फटका खेळायचा होता आणि ऑन साइडला फटका खेळत असताना एक धाव कंप्लीट केली. निर्धार त्यांचा हाच होता, प्रयत्न त्यांचा हाच होता की मला ऑन साइडला फटका खेचून मारायचा आहे, परंतु बॅटच्या रनरमध्ये चेंडूला घेऊ शकले नाही. तिथे एकच धाव मिळालेली आहे आणि एका धावेच्या मदतीने नंतर धावफलक जाऊन पोहोचलाय डबल डिजिट या अंकावरती, अर्थातच दुहेरी अंकावरती 10 अंकावरती. 10 आकडा जर आपण पाहिला ना क्रिकेटच्या पटलावरती तर क्रिकेटचा देव सचिन रमेश तेंडुलकर यांच्या जर्सीवरती आपल्याला सातत्यपूर्वक 10 हा अंक पाहायला मिळालाय आणि तोच 10 हा अंक शिवतेज 11 पारांबे या टीमच्या स्कोर कार्ड वरती लागलेला आहे. आणखीन एक डॉट बॉल आलेला आहे, सचिन शेडगे थोडेसे स्ट्रगल होत आहेत, वाईड बॉल आलेला आहे आणि सिंगल धाव मिळाले. 11 धावा धावफलकावरती. हाही बॉल खराब आहे, लागोपाठचे 2 बॉल खराब. सतीश जांगळे एक ऑलराऊंडर अष्टपैलू खेळाडू म्हणून त्यांची ओळख आहे, तो देखील सातारा प्रीमियर लीग मध्ये खेळताना पाहायला मिळालाय. लोअर फुलटॉसचा बॉल आपल्याच फॉलोथ्रो मध्ये या बॉलला अडवण्याचा प्रयत्न चांगला केलाय सतीश जांगळे यांनी. कोणतीही धाव मिळणार नाही, या बॉलच्या पाठीमागे धावफलक स्थिर आहे, कोणत्याही प्रकारची हालचाल केलेली नाहीये धावफलकाने. हा बॉल पाठवलाय एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. बॉलची वाट पाहिली, मी म्हणेन कोणत्याही फिल्डरने बॉलची वाट पाहायला नाही पाहिजे, कारण तुम्ही बॉलची वाट पाहत बसला तर नक्कीच तिकडे धावांची लय लेट होऊ शकते आणि तेच चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. अगदी एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये जो क्षेत्ररक्षक होता तो बॉलची वाट पाहत बसला, माझ्यापर्यंत बॉल कधी येईल आणि त्यानंतर मी बॉलची फेकी कधी करेन. तोपर्यंत 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेत. परंतु क्षेत्ररक्षकाने प्रयत्न केला असता किंवा मानस बनवला असता की बॉल माझ्यापर्यंत येण्याअगोदर बॉलपर्यंत मी पोहोचलो, बॉलची फेकी लगोलग केली तर नक्कीच एक धाव देखील वाचली असती आणि तेच घडलं असतं. परंतु क्रिकेटमध्ये जर तरला मॅच
मित्रांनो जास्त महत्व नाहीये. चला मॅच ऑन करा, वेळ जास्तीचा घेऊ नका. 14 धावा धावपलकावरती आहेत दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय. 14 धावा धावपलकावरती आहेत. हा बॉल ऑन साइडला वळवलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मिस फिल्डिंग करतायत, परंतु पुन्हा एकदा कमबॅक जरूर केले. त्याचबरोबर सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आणि ग्रामस्थ मंडळ पिसानीचे अध्यक्ष आज ते इथे उपस्थित नाही आहेत. त्यांच्या गावची यात्रा आहे त्यामुळे ते गावी गेलेत, परंतु त्यांनी रॉयल क्रिकेट क्लब दहिवड व नवतरुण क्रांती मंडळ दहिवड या दोन्ही मंडळांना आणि रॉयल चषकाला त्यांनी खूप साऱ्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. कारण त्यांच्या गावची यात्रा आहे त्यामुळे ते इथे पोहोचलेले नाही आहेत, तरी देखील त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. थँक्यू सो मच विनोद दादा गोगावले साहेब. इथे हलकीशी अपील देखील केली. यस, बॅटचा किनारा, विकेट किपरचा सहारा, दोन्ही गोष्टी जुळून आलेत आणि इथे आणखीन एका विकेटचं पतन. फलंदाज बाद. त्याचबरोबर रॉयल चषक 2025 या स्पर्धेला भेट देण्यासाठी दहिवड गावातील ग्रामस्थ इथे बहुसंख्येने उपस्थित आहेत. नवतरुण क्रांती मंडळ दहिवड या मंडळाचे आधारस्तंभ आदरणीय श्री चंद्रकांत श्रीरंग देवरे शेठ यांचा आम्ही शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. आणि हा सन्मान करण्यासाठी मी विनंती करत आहोत की आणि त्यांचं आगमन देखील झालेलं आहे आणि थोड्याच वेळामध्ये आम्ही त्यांचा सन्मान करू इच्छितो. चला मॅच ऑन ठेवा. ओव्हर क्रमांक 3 ला होती सुरुवात. शरद केरेकर आलेले आहेत. पहिलाच बॉल स्विंग अँड मिस. पहिल्याच बॉल वरती जर आपण पाहिलं तर 2 धावा आल्या होत्या, त्यानंतर विकेट आले, त्यानंतर डॉट बॉल आलाय. मंगेश आलेले आहेत न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. हाई बॉल डॉट येतोय. लागोपाठचे 2 बॉल डॉट टाकलेले आहेत. शरद केरेकर हा देखील एक नामांकित गोलंदाज आहे. खोलवर टप्प्याचा बॉल खोलात टाकला होता, त्यानंतर सिंगल धाव प्राप्त झाले. 1 धाव मिळते या बॉलच्या पाठीमागे. त्याचबरोबर वडगाव गावचे सुपुत्र आदरणीय श्री नितीन दादा बामरस सिंह यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं आम्ही या मुख्य व्यासपीठावरती सहर्ष स्वागत करतोय. आपण आलात, या स्पर्धेची शोभा वाढवलीत, या स्पर्धेला 4 चांद लावले, त्याबद्दल आम्ही तुमचं मनपूर्वक आभार मानतोय. शेवटचा बॉल असेल आणि हा बॉल हवेमध्ये खेळलाय. अक्षय शेडगे यांनी मात्र या सचिन शेडगेसाठी प्राइज लगावलं होतं 500 रुपयांचं प्रत्येक षटकारासाठी, परंतु इथे सचिन शेडगे अगदी स्वस्तात माघारी परतलेले आहेत. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 3 षटका अखेरीस धावपलकावरती धावा आहेत, तब्बल 17 धावा. धावपलकावरती आहेत. 4 गडी बाद झालेले आहेत शिवतेज 11 पारंबे या टीमचे. आता शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होईल. त्याचबरोबर अजय शेडगे यांच्याकडून महेश शेडगे यांच्यासाठी 500 रुपयांचं प्राइज लावलेलं आहे प्रत्येक षटकारासाठी. अक्षय शेडगे यांच्याकडून महेश शेडगे यांच्यासाठी प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयांचं प्राइज लावलेलं आहे. अक्षय शेडगे साहेब यांचं म्हणणं एकच आहे की माझ्या टीम मधील खेळाडूंनी चांगली बॅटिंग करावी, मोठे फटके खेळावे, मी पैशाची कमतरता ठेवणार नाहीये. अकोट टप्प्याचा बॉल
मिडल ऑफ बॅट केली होती, परंतु बॅटचा आणि बॉलचा संपर्क झालेला नाहीये. फलंदाजाला बीट करून चेंडू विकेट किपर यांच्या हातामध्ये विसवलाय. आलेला आहे तो डॉट बॉल. ओव्हर क्रमांक 4 ला झालेली आहे सुरुवात आणि ओव्हर क्रमांक 4 मधील पहिलाच बॉल आलाय तो डॉट बॉल. संतोष गोलंदाजीच्या ट्रॅक वरती उभे आहेत. हाय बॉल आपण पाहू शकाल सुरेख होता. एक धाव पूर्ण केले, दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? यस, फेकी देखील चांगल्या ठिकाणी केले आणि यस पंचांनी हात बाहेर काढलाय. नो बॉलचा इशारा आहे. त्याचबरोबर बायच्या स्वरूपामध्ये ह्या धावा जरूर आल्यात. नो बॉलची 1 आणि 2 धावा बायच्या, अशा 3 धावा धावफलकावरती जोडूया. सध्याच्या घडीला शिवतेज 11 पारंबे या टीम साठी धावा येणं गरजेचं आहे आणि आता सध्या धावा येताना देखील पाहायला मिळत आहेत. या 3 धावेने मात्र मी म्हणेन थोडासा का होईना त्यांचा आत्मविश्वास वाढलेला असेल. अंधाधुंदी फटका, अगदी पद्धतशीरतेचा वापर त्यांनी केला. बॅटचा स्विंग त्यांनी नक्की ओपन केला. बॅटचा चेहरा बॉलला दाखवण्याचा प्रयत्न केला, परंतु बॉल येण्याअगोदर या सर्व गोष्टी त्यांनी केल्या. त्यामुळेच इथे मात्र विकेटचं पतन झालेलं आहे. प्रीडचा बॉल होता तरी देखील तो क्रीज सोडून पुढे आला होता. अर्थातच दोन्ही पंच आमचे डिसिजन करतायत, विचार करतायत. विचार विनिमय झाल्यानंतर डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल की हा खेळाडू बाद आहे की नाही. चला पंच निर्णय पोहोचवायचा आमच्यापर्यंत. विकेट आहे का? यस, विकेट आहे. चला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये लवकर या, धावत या. आणि मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत शिवतेज 11 पारंबे या टीमचे एक अनुभवी खेळाडू गणेश शेडगे आलेले आहेत. अनुभव त्यांच्याकडे चांगला आहे, दांडगा अनुभव आहे. आल्या पावली त्यांनी कव्हर रिझर्व मध्ये फटका खेचून मारलाय. क्षेत्ररक्षक येतील, फेकी केली जाईल. तोपर्यंत एकच धाव मिळेल या बॉलच्या पाठीमागे. महेश शेडगे यांच्यासाठी एक प्राइज लावलेला आहे अक्षय शेडगे यांनी. महेश शेडगेच्या बॅट मधून एखादा षटकार आला तर नक्कीच मी म्हणेन धावफलकाला वेग निर्माण होईल. टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिला, बॅटचा आणि बॉलचा संपर्क नाहीये. आलेला आहे तो डॉट बॉल. या बॉलला फक्त दिशा दिले, बॉलला पाठवले डीप पॉइंट रिझर्व मध्ये. 4 धावा मिळतील की नाही? हो, मिळालेले आहेत, कारण आउटफील्ड खूप फास्ट आहे. बॉल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. महेश शेडगेच्या बॅट मधून आलाय हा चौकार. यानंतरची मॅच आहे देवकल विपक्ष चोरगेवाडी. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे की रिपोर्टिंग करा. फुलटॉसचा बॉल ऑन साइडला वळवलाय, गॅप मध्ये चेंडूला पाठवलाय. गॅप आहे खूप मोठा, मिळणार नाही धावांचा तोटा. आया मौका, मौके पे लगाया चौका. बॉल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. एक इनिंगचा खेळ समाप्त झालाय. एक इनिंग अखेरीस धावफलकावरती धावा आहेत. प्रथमतः बॅटिंग करत असताना शिवतेज 11 पारंबे या टीमची धावसंख्या धावफलकावरती आहे 29 धावा आणि 30 धावांचं लक्ष्य आहे शिवशक्ती केळवली या टीम समोर. दोन्ही टीम्स जर आपण पाहिल्या तर तोला मोलाच्या आहेत आणि या मॅच मध्ये कशा प्रकारे दुसऱ्या डावामध्ये हे चेसिंग केलं जाईल ते पाहण्या अगोदर आपण मुख्य व्यासपीठावरती जे मान्यवर आहेत त्यांचा आपण शुभ सन्मान करूया. त्याचबरोबर पहिल्यांदा आपण दोन्ही टीम्सला विनंती करूया की आपण टॉस साठी या. त्याचबरोबर रॉयल चषक 2025 पर्व क्रमांक 4 मध्ये ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेच्या दरम्यान YouTube सौजन्य लाभलेला आहे आदरणीय श्री
श्री नितीन दादा जगन्नाथ बांबरस वडगाव गावचे सुपुत्र सीए आहेत ते, आणि त्यांच्या माध्यमातून आम्हाला युट्यूब चॅनल साठी देखील सौजन्य लाभलेलं आहे. त्यांचा आम्ही शुभ सन्मान या मंचावरती करत आहोत आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी आम्ही विनंती करतो की चंद्रकांत दादा देवरे साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करण्यात यावा. थँक्यू सो मच. आणि त्यानंतर आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये वळणार आहोत की टॉस करण्यासाठी एका बाजूला असेल देवकल संघ, त्यांच्या विरुद्ध असेल सोरगेवाडी हा संघ असेल. या दोन संघांच्या दरम्यान आपण करणार आहोत टॉस. थँक्यू सो मच नितीन दादा बांबरस साहेब, आपण आलात, या स्पर्धेची शोभा वाढवलीत, त्याबद्दल आम्ही तुमचं मनपूर्वक आभार मानतोय. आणि दोन टीमच्या दरम्यान आपण टॉस करणार आहोत. ब ग्रुप मधील क्रमांक 2 ची मॅच, एका बाजूला चोरगेवाडी तर दुसऱ्या बाजूला असेल देवकल असा सामना आहे. आणि त्या मॅचचा आपण टॉस करूया. आदरणीय श्री नितीन दादा बांबरस सीए यांच्या शुभ हस्ते, त्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेच्या दरम्यान युट्यूब साठी सौजन्य लाभलेला आहे. कॉल तुम्हाला असा करायचा आहे, रॉयल क्रिकेट क्लब 2025 किंबहुना रॉयल क्रिकेट क्लब दहिवड किंबहुना 2025 असा कॉल करायचा आहे. कॉइन स्पिन आणि कॉल करेल देवकल टीमचा रितेश आयरे. येस, रितेश मात्र रेडी नव्हते. कॉइन स्पिन, कॉइन हवेमध्ये असतानाच कॉल केलाय. रॉयल दहिवड असा कॉल केलाय आणि यस दहिवड हा कॉल आलेला आहे. रितेश टॉस जिंकलाय. महत्वपूर्ण मॅच आहे, 360चं मैदान आहे आणि टॉसचा निर्णय तुमच्या बाजूने आलाय. निर्णय काय असेल? आम्ही पहिल्यांदा गोलंदाजी करू. फिल्डिंग करणार आहात. 360चं मैदान आहे. किती धावांपर्यंत समोरच्या टीमला थांबवू शकता? कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू, कारण पुढची पण टीम चांगली आहे. आयोजनाबद्दल 2 शब्द काय सांगाल? ज्या पद्धतीने 360चं मैदान आहे, छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या आकर्षक ट्रॉफीज आहेत आणि वाखडण्यात जोगा आयोजन केलंय, काय सांगाल? प्रत्येक वर्षीच दहिवडचं चांगलं आयोजन असतं आणि यावर्षी पण खूपच सुंदर असं आयोजन आहे. थँक्यू सो मच. चोरगेवाडी टीम, टॉस तुम्ही गमावलाय. बॅटिंग करायचे, कितपत मजल मारू शकता? 360चं मैदान आहे. आम्ही जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. 360च्या मैदानावरती खेळण्यासाठी कशा प्रकारे तुम्ही पाहताय आणि उत्सुक होता का? हा, उत्सुक होतो. थँक्यू सो मच. आयोजनाबद्दल 2 शब्द काय सांगाल? उत्कृष्ट असं आयोजन आहे आणि ज्या ट्रॉफी आहेत त्या सगळ्यात जास्त आकर्षण करतात. थँक्यू सो मच. अगदी प्रत्येकाचा मनावरती अधिराज्य करणारे आहेत, त्या ट्रॉफीज आहेत. दोन्ही टीम्सला दादांनी खूप साऱ्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. नितीन दादा, आपण 2 मिनिटं या स्पर्धेला शुभेच्छा द्याव्यात असं आम्ही विनंती करत आहोत आपल्यास. दहिवडगावचं आयोजन जे आहे क्रिकेटच्या स्पर्धांचं ते उत्तमच आहे आणि त्यांनी जे ग्राउंड अवेलेबल करून दिलेलं आहे, हे 360चं ग्राउंड पण उत्कृष्ट आहे. पिच पण सर्व चांगल्या प्रकारचं पिच आहे. प्लस यामध्ये 2-3 ॲडिशन तिथे लास्ट टाइम टुर्नामेंट झाली होती त्यावेळी स्टँड्स नव्हते बसायला वगैरे, तर यावेळी 2-3 स्टँड्स वगैरे पण नवीन झाले. तर हे चांगलं ग्राउंड आहे आणि सर्वांना या जाण्यासाठी सुद्धा ते सोपं पडतं. तर मग चांगलं आयोजन केलेलं आहे दहिवडगावने. थँक्यू. थँक्यू सो मच. अगदी थोडक्यात बोलले आणि चांगले बोलले, कारण गतवर्षी काहीतरी कमतरता होती. अर्थातच खेळाडूंसाठी बसण्यासाठी पवेलियन ते देखील त्यांनी उपलब्ध केलंय. त्याबरोबर येण्या जाण्यासाठी देखील हे मैदान चांगलं आहे, ते त्यांनी उल्लेख केलाय. परंतु जाऊया मैदानाच्या दिशेने, जिथे मात्र पहिल्याच बॉलवरती काय घडलंय. सुचिटचा फटका खेळण्यासाठी योगेश केरेकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आणि सुचिटचा फटका खेळत असताना पहिल्याच बॉलवरती गोलंदाजांनी केले कमाल आणि धमाल आणि पहिल्याच बॉलवरती योगेश केरेकर यांना मात्र गोल्डन डकचा शिकार बनवलाय. येस, इथे आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली जाते की योगेश अजूनही मैदानाच्या आतमध्ये तळ टोकून बसलाय. शरद केरेकर बाद झालाय. पहिल्याच बॉलवरती गोल्डन डकचा शिकार शरद केरेकर ठरलेले आहेत आणि रिवर्स तलवार म्हटलं ना की दुधारी तलवार, लगा तो आबाद नाही तो बर्बाद, आणि बर्बाद होताना शरद केरेकर पाहायला मिळाला या मॅच मध्ये. आता स्ट्राईक एंडला योगेश केरेकर, संघाचा कॅप्टन, संघाचा नेता.
शॉटम पूल अँड सक्सेसफुल. फाईन लेग रिजन मध्ये चेंडू निघून चाललाय. 4 धावांसाठी चौकार. अतुल शेडगे गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आहेत. खूप मोठ्या प्रकारे त्यांनी शॉटम बॉल टाकला आणि शॉटम पूल केला. योगेश केरेकर, ज्या नावाची दहशत, ज्या नावाची चर्चा आपण सातत्यपूर्वक पाहतोय, तो योगेश केरेकर मैदानाच्या आतमध्ये तळ टोकून बसलाय आणि त्याच्या बॅट मधून आलाय एक नेत्र दीपक चौकार. 30 धावांचं लक्ष आहे आणि 30 धावांचा पाठलाग करत असताना 5 धावांपर्यंत मजल मारले आतापर्यंत शिवशक्ती केळवली या टीमने. हाय बॉल त्याच दिशेने खेळलाय. पायांच्या साह्याने बॉल अडवण्याचा प्रयत्न फसला. पुन्हा एकदा वन्स मोर पाहायला मिळालाय. योगेश केरेकर यांच्या बॅट मधून लागोपाठच्या 2 बॉल वरती 2 चौकार. दिल मांगे मोर्स, रन्स मिळतील 4. लागोपाठच्या 2 बॉल वरती योगेश केरेकर यांच्या बॅट मधून 2 चौकार आलेत. आणखीन एक चौकार आला. चौकार हॅट्रिक संपादित केली तर आदरणीय श्री मानसिंग शेठ देवरे यांच्याकडून 500 रुपयांचा कॅश प्राइज लावलेला आहे. आणि चौकार हॅट्रिक होईल का? आणि यावेळेला चौकार की षटकार. यस, लागोपाठचा 3रा चौकार आणि 3 चौकार इथे ठोकलेत. पट्ट्या आहे शिवशक्ती केळवलीचा. नाव आहे योगेश केरेकर. लगातार 3 बॉल 3 चौकार आणि आदरणीय श्री मानसिंग शेठ देवरे साहेब यांच्या अकाउंट मधील पैसे आता योगेश केरेकर यांच्या अकाउंट मध्ये सहजरित्या जाताना पाहायला मिळतील. 500 रुपये मिळणार. नो ATM, नो पेटीएम, ओनली इथे कॅश. ओहो, इथे पुन्हा एकदा स्विचिट खेळण्याचा प्रयत्न. बॅट्स आणि बॉलचा संपर्क नाहीये. आलेला आहे तो डॉट बॉल. संघाची धावसंख्या आहे 13 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. एका षटकाचा खेळ समाप्त झालाय. आता 18 बॉल आणि 18 बॉलच्या पाठीमागे 17 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी शिवशक्ती केळवली या टीमला. आणि पहा, आदरणीय श्री मानसिंग देवरे साहेब शेठ यांनी मात्र 500 रुपयांचं कॅश प्राइज आमच्यापर्यंत जमा केलंय. कारण त्यांनी या संपूर्ण स्पर्धेमध्ये कोणत्याही खेळाडूने, कोणत्याही गावचा खेळाडू असू द्या, त्यांनी लगातार 3 षटकार, लगातार 3 चौकार, लगातार 3 विकेट्स मिळवल्या तर 500 रुपयांचं रोख कॅश प्राइज त्यांनी जाहीर केलेला आहे. आणि या मॅच मध्ये योगेश केरेकर यांनी तो पराक्रम केलाय. 3 बॉलच्या पाठीमागे 3 चौकार ठोकलेत. त्यांच्या माध्यमातून अगदी 500 रुपयांचं प्राइज आलंय आदरणीय श्री मानसिंग शेठ देवरे साहेब यांच्या माध्यमातून. खरं तर खेळाडूंना प्रोत्साहन वाढवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि खरं तर कौतुकाची थाप दिली जाते. कारण माझ्या असोसिएशन मधील खेळाडू चांगला खेळ करतील आणि चांगला खेळ करत असताना उल्लेखनीय कामगिरी केली जाईल याचा मात्र त्यांनी विचार केलेला आहे. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 18 बॉल 17 धावांची आवश्यकता आहे. खूप वेळ घेत आहे फिल्डिंग करणारी टीम शिवतेज 11 पारांबे संघ. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती गोलंदाज अजय शेडगे. फुलटॉसचा बॉल ऑन साइड ला वळवलाय. फुलटॉसला माफी नाहीये. फुल टोल वसूल केला जातो. बॉल निघून चाललाय. बिग 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 हिट षटकार, सिक्सर. काय फटका खेचून मारलाय. फुलटॉस बॉल वरती अक्षरशः तुटून पडलेत संतोष. काय फटका सजवलाय. ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर. चेंडू हवाई मार्गाने सफर होताना पाहायला मिळालाय. अकरा धावांची अजूनही आवश्यकता आहे. पण कित्येक वेळा आपण पाहतो की सतीश जांगळे
मैदानाच्या आतमध्ये आघाडीला येतात, परंतु आज त्यांनी त्यांच्या भावाला संधी दिल्या संतोषला, आणि संतोष देखील चांगली कामगिरी करतात. जमिनीला गुदगुल्या करत बॉल सीमारेषेच्या लगत अडवलाय. कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षकाचे. फुटबॉलच्या साह्याने त्यांनी मात्र बॉल अडवलाय. आणि टी शर्ट वरती नाव काय असेल तर टी शर्ट वरती नाव आहे बुमरा. बुम बुम बुमरा. बुमरा हे टी शर्ट परिधान केलेल्या क्षेत्ररक्षकाने मात्र चांगली फिल्डिंग केले. एका पायाने हा बॉल अडवलाय. जर्सी क्रमांक 93 आहे. ओहो, शॉटम पूल हा बॉल मिस केलाय योगेश केरेकर यांनी. आणि त्यानंतर मात्र त्यांच्या चेहऱ्यावरचा हावभाव जर आपण पाहिला ना तर अगदी नाराज होताना पाहायला मिळत आहेत. इथून पुढे फक्त 8 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी शिवशक्ती केळवली या टीमला. मॅच लवकर फिनिश केली तर आयोजकांचा वेळ वाचेल मी म्हणेन, कारण आयोजकांना सेमीफायनल फायनलच्या सामने देखील 3 आणि 4 षटकांचेच खेळवायचा आहे. तिथे दुधारी तलवार वापरले. लगा तो अबाद नाही तो बरबाद. हा बॉल निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. योगेश केरेकर यांनी पहा मैदानाच्या आतापर्यंत 4ही दिशेला 4 चौकार मारलेले आहेत मी म्हणेन, कारण तब्बल त्यांच्या बॅटमधून 4 चौकार आलेत. 16 धावा त्यांनी बनवल्यात आणि त्या सर्व धावा आहेत ना त्या चौकाराच्या साह्यानेच बनवलेत. हा बॉल खराब बॉल आहे. वाईट बॉलचा इशारा आहे. अतिरिक्त धाव धावफलकावरती जोडली जाते. 27 धावा धावफलकावरती. आणि आता इथून पुढे अवघ्या 3 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. एकतर्फी मॅच होताना पाहायला मिळते. ऑन साइडला फटका वळवलाय. गॅप आहे खूप मोठा आणि विजयाची ललकारी देणारा हा चौकार आलाय योगेश केरेकर यांच्या बॅट मधून. महेंद्रसिंग धोनी यांच्या स्टाईलने मात्र हा सामना फिनिश केलाय आणि या स्पर्धेतील पहिला सामना जिंकलाय शिवशक्ती केळवली या टीमने. शिवशक्ती केळवली या टीमचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक बॅड लक टीम शिवतेज 11 पारांबे संघ. आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात. चांगला खेळ तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवलात त्याबद्दल आम्ही तुमचं मनपूर्वक आभार मानतो. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरलाय ज्याने मात्र